केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर या अंतर्गत विशेष कापूस प्रकल्प आपण कृषी विज्ञान केंद्र परभणी या ठिकाणी राबवत आहोत। यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रसार या ठिकाणी करावायचा आहे। यामध्ये अतिसघन लागवड, सघन लागवड व दादा लाड तंत्रज्ञान या माध्यमातून आपल्याला कापूस या पिकातील प्रति हेक्टरी उत्पादकतेत वाढ करण्यासाठीचा हा प्रकल्प आपण या ठिकाणी राबवत आहोत। त्या संदर्भातच आपण या डॉक्युमेंटरीमध्ये दादा लाड तंत्रज्ञान कशा प्रकारे शेतीवर प्रत्यक्ष राबवता येईल याचे डॉक्युमेंटरी आपण या ठिकाणी करत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी या डॉक्युमेंटरीचा उपयोग व्हावा व आपल्या शेतामध्ये आपल्या कापूसाची उत्पादकता वाढवावी। कापूस उत्पादकांसाठी वरदान दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान। पर्यावरणीय बदलातही टिकून असलेलं अनुकूल ऋतुचक्र, वाहत्या नद्या आणि हमखास पावसामुळे इथली शेती नेहमीच समृद्ध राहिली। देशात व्यापार कारखानदारी उद्योगांची भरभराट वाढली असली तरी त्यांची मुळं कृषी क्षेत्राशीच जोडलेली आहेत। वैविध्यानं नटलेला निसर्ग आणि वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश पडणाऱ्या निवडक देशात भारताचा समावेश आहे। इथली अर्थव्यवस्था प्रामुख्यानं शेती, उद्योगधंदे व शेतीपूरक उद्योगांवर आधारित आहे। भारतीय उपखंडातील बहुतांश जनता ही ग्रामीण भागाशी व पर्यायानं रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे। सिंचनाच्या सुविधा वाढल्या असल्या तरी देशातील जवळपास 75% शेती कोरडवाहू आहे। भारतात गहू, भात, सोयाबीन, कापूस व ऊस ही प्रमुख पिकं घेतली जातात। महाराष्ट्राचा विचार केल्यास मराठवाडा आणि विदर्भासाठी कापूस अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे। या पिकाने दोन्ही प्रांतांची दमदार वाटचाल झाली। या भागात पांढऱ्या सोन्याचं सामाजिक, राजकीय व आर्थिक बाबतीत मोलाचं स्थान आहे। अध्यात्मात उल्लेख असलेलं कापूस पीक आपल्यासाठी आध्यात्मिक दृष्टीनंही महत्त्वाचं पीक आहे। महाराष्ट्रात कापूस पिकाखालील क्षेत्र 40 लाख हेक्टर आहे। मराठवाड्यात जवळपास 16.5 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते। क्षेत्र मोठं असलं तरी प्रगत राष्ट्रांच्या तुलनेने मराठवाड्यात कापसाची उत्पादकता कमी आहे। अनियमित पाऊस व बदलत्या हवामानामुळे उत्पादकतेत अस्थिरता आली। कीड व रोगांचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर या कारणांसह उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पादकता घटलेली आहे। त्यामुळं शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत। कोरडवाहू भागातील शेतकरी संकटात सापडला आहे। मराठवाडा व विदर्भासाठी कापूस पीक सर्वात मोठे ईश्वरी वरदान आहे। कापसाच्या लागवडीच्या पारंपरिक व आधुनिक पद्धतीचा मिलाफ केल्यास उत्पादकता वाढेल। त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्की मदत होईल असं ठाम मत भारतीय किसान संघाचे प्रदेश संघटन मंत्री दादा लाड यांनी व्यक्त केलंय। मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला तर आपलं पारंपरिक पद्धतीने घेतलेलं कापूस हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे। त्या दोन्ही ठिकाणचं जे अर्थकारण आहे, शेतकऱ्यांचं जे अर्थकारण आहे ते बऱ्यापैकी आपल्या कापसावरती अवलंबून आहे। पण गेल्या मागील 10 ते 15 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर कापसाचा शेतकरी हा वाढता उत्पादन खर्च आहे, रोगकिडीचा प्रादुर्भाव आहे आणि भावामध्ये न होणारी वाढ आहे। यामुळे बऱ्यापैकी शेतकरी हा आत्महत्येच्या गर्तेमध्ये सापडलाय आणि आपला हा जो पट्टा आहे हा शेतकरी आत्महत्येमुळे कायमच बदनाम झालेला आहे। कापसाची घटलेली उत्पादकता आणि रोगकिडीचा प्रादुर्भाव याच्यावरती अजूनही आपल्याकडे कुठलेही सोल्युशन सापडलेलं नाही। परंतु आपले भारतीय किसान संघाचे मान्य श्री दादा लाड यांनी त्यांच्या अथक परिश्रमानं आणि गेल्या 10 वर्षापासून शेतीमध्ये घेतलेल्या मेहनतीने आणि त्यांनी केलेल्या प्रयोगानं त्यांनी नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे। पिकाचा लागवड खर्च कमी करून, रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी करून आणि उत्पादन खर्च कमी करून केवळ एका छाटणीच्या तंत्रज्ञानानं त्यांनी शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे तंत्रज्ञान आहे हे जर मराठवाड्यातील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंगीकारलं तर कापसाच्या उत्पादनामध्ये एक चांगली क्रांती आपण अनुभवू शकतो। आणि हेच तंत्रज्ञान भारतीय कृषी संशोधन परिषदेने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्या माध्यमातून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने या प्रकल्पाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे। याच प्रकल्पाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान सर्व भारतामध्ये आणि प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये पोहोचावं या अनुषंगानं आम्ही या डॉक्युमेंटरीची कृषी विज्ञान केंद्र परभणीकडनं निर्मिती करत आहोत। या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आमचा हाच उद्देश आहे की हे तंत्रज्ञान सोप्या आणि सुलभ शब्दामध्ये आणि स्वतः दादांच्या वाणीमधनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान समजायला सोपं जाईल आणि शेतकरी त्याचा अवलंब करतील। हाच आमच्या डॉक्युमेंटरीचा उद्देश आहे। साधारणपणे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये 2 भाग आहेत। एक ऊस उत्पादक शेतकरी आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा आहे, कापूस उत्पादक शेतकरी आहे तो मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे। जसं तिकडचं ऊस हे शेतकऱ्याचं वैभवाचं साधन आहे, तसं महाराष्ट्रातलं कापूस हे वैभवाचं साधन आहे।
तेव्हा परंतु आज आपण पाहतो, आज जो शेतकरी कापूस घेतो तो त्याच्या वैभवाचं साधन न होता कर्जाचं माध्यम झालेलं आहे. तेव्हा हे कर्जाचं माध्यम खरं म्हणजे होणारं हे पीक नाही आहे, वैभवाचं साधन आहे. फक्त आता या तंत्रामध्ये दादा लाड कापूस या तंत्राचा जर आम्ही उपयोग केला तर आपण पाहतो की हे वैभवाचं साधन होणार आहे. साधारणपणे आपण पाहतो आज शेतकरी बँकेत जातो म्हणजे डोळे झाकून समजा तो कर्ज मागायला गेला आहे, परंतु कर्ज न मागायला जाता बँकेत ठेवायला जाणारा शेतकरी हे दादा लाड कापूस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. तेव्हा याचे आपण त्याला या भागामध्ये पांढरं सोनं म्हटलं आहे. जर हे पांढरं सोनं आहे तर हे दारिद्र्याचं साधन कसं होऊ शकतं? सोन्याचा संबंध दारिद्र्याशी नाही आहे, सोन्याचा संबंध वैभवाशी आहे. जर हे सोनं आहे तर दारिद्र्य कसं? आणि म्हणून आपण पाहतो फक्त त्याच्यातलं एकच गडबड आहे. जर शेतकऱ्यांनी आज ज्या पद्धतीने शेतकरी कापूस घेतो त्या पद्धतीच्या ऐवजी दादा लाड कापूस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो कापूस घ्यायला लागला म्हणजे ते सोनं आहे. सोनं आहे म्हणजे दारिद्र्य नाही. जसं आज कर्ज घ्यायला जाणं म्हणजे एका अर्थाने बँकेकडे भीक मागायला जाणं आहे ना. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, जळो जिने लाजीरवाणे भिक्षापात्र अवलंबणे. तेव्हा हे जे भिक्षापात्र आहे बँकेत कर्ज मागणं हे जळो जिने लाजीरवाणे, हे जर चित्र बदलायचं असेल या तंत्राच्या माध्यमातून शेतकरी आपलं भिकेचं कटोरा फेकून देऊन तो बँकेत ठेवायला जाणारा नक्की होणार आहे. म्हणून हे तंत्र 3 सूत्रामध्ये आहे. एक तर त्याचं अंतर, नंतर गळफांदी कापणे आणि 3 फुटावरती टॉपिंग करणे, शेंडा काढणे. हे जर 3 सूत्राचं अवलंबन करून या पद्धतीने शेतकरी कापूस घ्यायला लागला तर हे नक्की सोनं आहे, पांढरं सोनं आहे आणि तेच तुमच्या वैभवाचं साधन आहे. कापूस पिकासाठी दादा लाड यांनी हुकमी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कापसाची कोरडवाहू लागवड करताना 4 फूट बाय 1.5 फूट व बागायती कापूस लागवड करताना 5 फूट बाय 1 फूट अंतराची शिफारस केली जाते. या पारंपरिक पद्धतीनुसार कोरडवाहू क्षेत्रात एकरी 7,260 व बागायती क्षेत्रात 8,720 झाडांची लागवड होते. तर दादांनी सांगितलेल्या तंत्रानुसार कापसाची 3 फूट बाय 1 फूट आणि 2 फूट बाय 1 फूट अंतरावर लागवड केल्यास एकरी अनुक्रमे 14,520 ते 21,780 झाडे बसतात. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानानुसार एका झाडावर किमान 5 ग्रॅम वजनाची 20 बोंडे लागल्यास एका झाडापासून किमान 100 ग्रॅम कापूस मिळतो. अशा प्रकारे सरासरी एकरी उत्पादकता 14 ते 21 क्विंटल अपेक्षित आहे. अर्थात ही उत्पादकता बोंडांची संख्या 20 व वजन किमान 5 ग्रॅम अपेक्षित गृहीत धरून मांडलेली आहे. प्रत्यक्षात सरासरी बोंडांचे वजन 7 ग्रॅम भरतं. एका झाडावरील बोंडांची संख्या 40 ते 45 आढळत आहे. म्हणजे सरासरी प्रति एकरी 28 ते 30 क्विंटल कापूस उत्पादन मिळू शकते. दादांच्या कापूस पिकातील तंत्रज्ञानाचा मूळ गाभा हा गळफांदी काढून टाकणे व झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवणं हाच आहे. नेहमीच्या लागवड पद्धतीत गळफांदी कापली नसल्याने झाडांमध्ये दाटी वाढून हवा खेळती राहत नाही. झाडांना सूर्यप्रकाशही पुरेसा मिळत नाही. कापसामध्ये 2 प्रकारच्या फांद्या असतात. एक गळफांदी त्याला मोनोपोडी आपण म्हणतो, दुसरी फळफांदी त्याला सिंपोडी आपण म्हणतो. तेव्हा ही जी गळफांदी आहे ती गळफांदी मूळ खोडातला एका झाडावर 3 किंवा 4 पर्यंत असू शकतात, पण 3 पक्क्या. तर ह्या तिन्ही जणी एकूण झाडाला मिळणाऱ्या अन्नरसातला 70% अन्नरस त्या 3च फांद्या घेतात. त्यामुळे वरच्या फळफांद्यांना वर एका झाडावर ज्या 8 पासून 15 पर्यंत ज्या फळफांद्या असतात त्यांना पाहिजे तेवढा अन्नरस मिळत नाही आणि त्यामुळे पुढे फळफांद्याला अन्नरस न मिळाल्यामुळे त्यावर बोंड जे लागतात त्याचं वजन त्याला येत नाही आहे. गळफांदीला हे एकतर बोंड लागत नाहीत, हे त्याची जाडी मूळ खोडाला कॉम्पिटिशन करते, उंची मूळ झाडाच्या उंचीला कॉम्पिटिशन करते. आणि तिसरी गोष्ट त्यामुळे ही स्वतःचं वजन खोड इतकं मोठं होतं हिचं, त्यामुळे मूळ खोडाला ही दुबळी करते, कारण खोडातच अन्नरस नाही, त्यामुळे फळफांद्याला नाही. खेडात एक म्हण आहे, आडात नाही पोहऱ्यात येईल कुठून. म्हणून गळफांदी कापूस उत्पन्न जर जास्त घ्यायचं असेल गळफांदी कापणं हे आवश्यकच आहे. गळफांदी काढण्याचा कालावधी साधारणपणे कापूस लावण्यापासून 40 दिवसाला, परंतु हे शेवटी जमिनीवर आहे.
काही जमीन भारी असतात तिथं 30 दिवसाला लक्षात येते, परंतु साधारणपणे जमीन हलकी असो भारी असो 40 दिवसाला ही गळफांदी लक्षात येते. लवकर लक्षात आली, लवकर काढली तर होणारं जे नुकसान आहे ते टळेल. उशीर झाल्यानंतर ती अन्नरस घेते, तेवढाच आपला तोटा होऊ शकतो. म्हणून 40 दिवसांनी गळफांदी काढावी. ती साधारणपणे एक तर सुरुवातीला त्या 2-3 फांद्या येतात आणि त्या आल्यानंतर थोड्या बाजूला सरकवून अशा उंच वाढतात आणि त्यांना पाते फुल लागत नाही. ज्या सरळ वर जातात ती गळफांदी. पण अगदी सुरुवातीला नवीन शेतकऱ्याला एकदम सरळ जात नाही. लक्षात यायला एखादं वर्ष त्यांना घालवावंच लागतं. नाहीतर नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना 1-2 वर्ष या पद्धतीने कापूस केला अगदी त्यांच्या लक्षात कोवळ्या अवस्थेतसुद्धा गळफांदी लक्षात येते. आता हे झाड आहे, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही एक गळफांदी आहे, ही गळफांदी आहे. याच्यावर अशा 2च गळफांद्या आहेत. पण लक्षात येईल तुमच्या हे मूळ झाडाचं खोड आहे. इथपर्यंत खोड मोठं झालेलं आहे, इथून बारीक झालेलं आहे. तेव्हा हा नरस कोणी घेतला तर या गळफांदीने घेतला. आता ह्या सुरुवातीला कट केल्या असत्या तर शेवटपर्यंत खोड अशा पद्धतीने इथपर्यंत राहिलं. आता इथं खोडं दुबळं झालं तर या फळफांदीला कुठून अन्न मिळणार? आणि म्हणून ती सुरुवातीलाच कट केली असती तर पूर्ण खोडात अन्नरस अर्थ फळफांदीला अन्नरस मिळाला असता. गळफांदी एक तर शेतकरी हाताने काढण्याचा प्रयत्न करतात, त्याला वेळ लागतो किंवा मग त्या झाडाची साल जाण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ आता आपल्या चुकीने का होईना पण ही साल निघाली. हाताने काढत असताना साल निघतच असते आणि वेळ जातो. तेव्हा कटर आपण साधारणपणे 200-250 रुपयाला मिळतं. परंतु शेतकऱ्याकडे, कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे हे अवजार आवश्यक असलं पाहिजे. कमी कालावधीमध्ये पटापट होतं. खोडापासून 1 इंच अंतर सोडून ह्या गळफांद्या काटल्या पाहिजे. जिथून फळफांदी निघते त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे टिलर्स आहे. आता इथं आलाय हे येऊ शकतं, परंतु याचं रूपांतर परत गळफांदीत होऊ शकतं, मोठी होते. म्हणून अगदी गळफांदीत नाही पण अन्नरस या फळफांदीला जाऊ देणार नाही इतकं ते मोठं होतं. म्हणून आता लक्षात येईल तुमच्या प्रत्येक ठिकाणी हा इथं आलेला आहे. त्यावेळेला मात्र ते वारंवार काढावं लागत असतं. आणखीन एक याच्यात गळफांदीसारखाच एक प्रत्येक फळफांदीच्या बुडाला लांब दाटीचं मोठं पान असतं, ते काढणं आवश्यक असतं. आता इथं गळफांदी आहे, हे पान आहे. नंतर इथं गळफांदी आहे, हे पान आहे. इथं फळफांदी आहे, फळफांदी आहे, इथं पान आहे. ही फळफांदी आहे, इथं पान आहे. हे पानं काढणं एवढ्यासाठी आवश्यक आहे. नेमकं फळफांदीच्या बुडाला हे पान आहे आणि आपण शेतकरी बारकाईने बघत नाही. आपण जर ते पान पाहिलं तर त्याच्या पाठीवर पहिल्यांदा कीड अटॅक कुठं करते तर या पानावरती करते. तेव्हा एक तर या फळफांदीच्या बुडातनं अन्नरस हे काढल्यावर घेणार नाही आणि आपण पाहतो त्याच्यावर कीड, याच्यावर अटॅक होतो, त्यामुळे त्या झाडावर किडही पडणार नाही. दादांच्या तंत्रज्ञानानुसार झाडांची संख्या जरी जास्त असली तरी गळफांदी कापल्यामुळं झाडांमध्ये दाटी होत नाही. गळफांदी ओळखायची कशी हा प्रमुख पेच असतो. कापूस पिकावर 2 प्रकारच्या फांद्या असतात, एक गळफांदी आणि दुसरी फळफांदी. दोन्ही फांद्यांची लक्षणं वेगवेगळी असतात. गळफांदी ही जमिनीजवळ असते, ती शेंड्याकडे वाढते व तिला कमी पाते असतात. गळफांदीचे खोड जाड मोठे असल्यामुळं जास्त अन्नद्रव्य शोषते, त्यामुळं खालच्या भागात मोठी बोंडे दिसतात तर वर बोंडांचा आकार लहान होतो. एका झाडावर 3 ते 4 गळफांद्या सरळ उंच वाढतात. कापसाच्या झाडाच्या उंची एवढी ती वाढत जाते. गळफांदी काढून जर जमिनीत रोवली तर असं वाटतं की हेच कापसाचं झाड आहे. शेतकऱ्यांना 70 ते 90 बोंड पाहिजे असतात, परंतु अधिक बोंडांच्या मागं न लागता कमी बोंड घेऊन अधिक वजनदार केलं तर उत्पादन वाढतं. प्रमाणापेक्षा गुणवत्तेकडे जास्त लक्ष द्यावं. बोंडांचं वजन वाढवण्यासाठी गळफांदी छाटावी, त्यामुळं बोंडांचं वजन 5 ते 8 ग्रॅमपर्यंत जाते. गळफांदीवर पानांची गर्दी असते, त्यामुळं गळफांदीवर कीड, रोग यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून गळफांदी कापून टाकल्यामुळं कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन कीडनाशक फवारणीचा खर्च सुद्धा कमी येईल. कापसाच्या लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी सिकेटर किंवा कटरने खोडापासून 1 ते 2 इंचावर गळफांदी कापून टाकावी. दादांच्या कापूस लागवड तंत्रज्ञानाच्या उत्पादन वाढीमधील महत्त्वाचा घटक म्हणजे शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा
कमी ठेवणं हा आहे. शेतकऱ्यांच्या मानसिकतेनुसार झाडांची उंची आणि पानांचा आकार जितका मोठा तितकं पीक चांगलं असा समज आहे. परंतु प्रत्यक्षात हीच शेतकऱ्यांची चुकीची धारणा आहे असं दादांचं स्पष्ट मत आहे. साधारणपणे शेतकऱ्याची मनस्थिती उंच कापसात जास्त असते. जेवढा उंच कापूस तितकं त्याला आवडतं, पण ते धोकादायक असतं. आणि म्हणून आपण पाहतो की साधारणपणे आपण खोडाकडे जर बारकाईने निरीक्षण पाहिलं, इथं आपण पाहू, इथं खोडाची जाडी आणि इथं खोडाची जाडी, फळ फांदीची सुद्धा जाडी या खोडापेक्षा जास्त आहे. आता या खोडातून काय अन्नरस फळ फांद्याला जाईल? मग लक्षात येतं वर जाणारी कायिक वाढ आम्हाला जर रोखता आली, कारण माझ्या तंत्रामध्ये बोंडाची संख्या जास्त येण्यापेक्षा बोंड वजनदार आम्हाला करायचं आहे. एक बोंड वजनदार करण्याचं साधन असं ठरलं की आम्ही गळस फांदी कट केली, फळफांद्याला अन्नरस मिळाल. आणखीन एक ठिकाण असं आहे की ज्याचा अन्नरस फळफांद्यापर्यंत देता येईल, ती आहे झाडाची उंची. साधारणपणे कमरेपर्यंत जर आपण पाहिलं, आता इथं बारकाईने पाहिलं तर इथून खोड पुढे बारीक व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे याचा कालावधी ठरलेला नाही. आपल्या कमरेचं शेतकऱ्यांनी शेतात फिरत असताना आपल्या कमरेला कापूस लागला की मग मात्र आपण त्याला कट केलं पाहिजे. आता आपण कट करू. आता ही राहिली योग्य झाडाची उंची. आता हा वर जाणारा अन्नरस परत या फळफांद्याला मिळायला लागला. पुन्हा आपला हेतू आपला साध्य काय? बोंड वजनदार करायचं. गळफांदीला काढल्यामुळे बोंड वजनदार झालं. आणखीन आपण टॉपिंग केल्यामुळे पुन्हा वरचा अन्नरस इथं गेला, आणखीन आपलं बोंड वजनदार झालं. साधारणपणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सरासरी 7 ते 8 ग्रामाचं एक बोंड या वजनाचं केलं पाहिजे, म्हणजे तो कापूस शेती आपली टॉप आहे. मुद्दा हा आहे की शेंडा किती काढायचा. काही शेतकरी अगदी कांडभरच असा आल्हाद खुडतात, त्याला तिथून ब्रँच 2 फुटत असतात. साधा कमीत कमी टेजभर म्हणजे 6 इंच याचा, मग हाताने लवकर निघत नाही, वेळ जातो. त्यासुद्धा या साधनाचा कटरचा उपयोग करायचा. पटापट छाटणी होते, कमी वेळात शेंडे कापून होतात. मग उंची किती असं जर असेल, किती उंची ठेवावी. आता मी कमरे एवढं जरी म्हटलं तर मी याला नेहमी उदाहरण सांगत असतो. खेड्यापाड्यातला वर्ग आपला फार भावुक आहे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूर आहे, त्याला आम्ही माहेर म्हणतो. संतांनी म्हणले माझे माहेर पंढरी. तेव्हा नेमका कालावधी असा असतो, शेतकऱ्याचा कापूस लावून होतो, लावून झाल्यानंतर पंढरपूरची यात्रा भरते. शेतकरी वारकरी आहे, तो कापूस लावल्यावर पंढरपूरला जातो. कोणत्याही मुलीचा स्वभाव असतो, काही अडलं की आईला विचारते, तिची खात्री असते मला योग्य मार्गदर्शन आई करेल. महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर असल्यामुळे विठ्ठल ही आई आहे. शेतकरी गेला विठ्ठलाच्या समोर उभा राहिला आणि पांडुरंगाला म्हणला, देवा मी कापूस लावून आलो शेतात, मला वेगळे सांगतात, कोणी म्हणतात इतका उंच जाऊ द्या, कोणी म्हणतात इतकं करा, आणि माझं संभ्रमित अवस्था आहे, कोणाचं मानू, खरं काय धरू, तूच मला मार्गदर्शन कर, मी कापसाच्या झाडाची उंची किती ठेवू, असा प्रश्न विठ्ठलाला विचारला. आणि तेव्हा विठ्ठलाने कमरेवर हात दिले. आणि मग आपल्या लक्षात आलं, कमरेवर हात म्हणजे कमरे एवढी उंची ठेव असा विठ्ठलाचा सल्ला शेतकऱ्याला मिळाला. आणि म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्याच कमरेवर हात द्यायचे. इथपर्यंत कापूस लावला की शेंडा खुडून टाकायचा, म्हणजे हा विठ्ठलाच्या मार्गदर्शनातला कापूस होईल. मग